नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपण आलेलो आहे नेक्स्ट टेस्ट घेऊन आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची. सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ही टेस्ट तुम्ही आपल्या चॅनलवर नक्कीच सॉल्व केलेली असेल. जर नसेल केली तर आत्ताच हा व्हिडिओ पॉज करा आणि ती टेस्ट पहिले अटेम्प्ट करा. त्याची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. आणि हे जे पर्टिक्युलर टेस्ट आहे ही ओल्ड क्वेश्चन पेपरमधनं काढलेली आहे. त्याच्यामुळे दिस इज व्हेरी यूजफुल टेस्ट फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. ज्याही SSC JEE लेवलच्या एक्झाम्स आहेत, मग त्या इलेक्ट्रिकलसाठी असो, इलेक्ट्रॉनिक्ससाठी असो, इवन दो काही बेसिक इलेक्ट्रिकल जे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी असतो त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे एक्सप्लेनेशन खूप कामी येणार आहे. तर चला सुरुवात करूया. आपण वन बाय वन क्वेश्चन घेऊया आणि त्याचं एक्सप्लेनेशन करूया. लेट अस स्टार्ट फ्रॉम फर्स्ट क्वेश्चन. हे क्वेश्चन जसं मी तुम्हाला सांगितले 2018चे आहेत, SSC JEE मधले. ओके, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आहे आपला. तर सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चनपासून. क्वेश्चन आहे, विच प्रॉपर्टी ऑफ एन इलेक्ट्रिकल कंडक्टर अपोजेस अ चेंज इन द करंट. दिस इज नथिंग बट द पर्टिक्युलर वन मटेरियल आणि त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला विचारलेल्या आहेत. लक्षात घ्या, रेजिस्टन्स इज अ प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर मेजर्ड इन ओहम. Capacitance is a property of capacitor measured in farad. Farad हे खूप हाय युनिट आहे, त्याचे स्मॉल युनिट्स वापरल्या जातात. Conductance is nothing but the property of a conductor. Property of a conductor which is measured in Siemens or mho. या रीतीने आपण दाखवतो बघा. आणि inductance is a property of a inductor. It is a प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर. यांनी इंडिकेट करतो आपण. आणि इट इज ऑलवेज मेजर्ड इन हेनरी. हे बघा, कुठलाही क्वेश्चन्स रीड केल्याबरोबर, स्टडी करताना रीड केल्याबरोबर पहिल्यांदा तुम्हाला त्या पर्टिक्युलर ऑप्शनच्या अजून काय इन्फॉर्मेशन आहेत त्या तुम्हाला हायलाईट झाल्या पाहिजे तुमच्या माइंडमध्ये. ओके, आता आपण येऊया क्वेश्चनकडे की विच प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टर. एखादं मटेरियल आहे आणि त्याची कुठली इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आहे विच अपोजेस द चेंज इन करंट. आता एक लक्षात घ्या, हा आहे रेजिस्टन्स, हा आहे कॅपॅसिटन्स आणि हा आहे इंडक्टन्स. आणि कंडक्टर जो आहे तो डायरेक्ट आपण असा दाखवतो, बरोबर आहे. मग आता या केसमध्ये रेजिस्टन्स काय करतो, इट अपोजेस एनी फ्लो ऑफ करंट. म्हणजे हा काय करतोय, फ्लोलाच अपोज करतोय. कशाच्या फ्लोला, तर इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला. इलेक्ट्रॉनचा फ्लो म्हणजेच काय, करंट. It opposes the flow of current. That is a property of resistor which is known as a resistance and it is measured in ohm. Next आहे capacitance. Capacitance is a property of capacitor which store the charges. मग capacitor काय करतो, तर capacitor DC ला काय करतो, DC ला ब्लॉक करतो. आणि AC ला काय करतो, AC ला तो अलो करतो. Okay, the capacitor allows AC and block DC. That is a property of the capacitor. That is called as a capacitance, or we can say that it stores the charges. It stores the DC supply. Okay, and it allows the particular AC. म्हणजे ही प्रॉपर्टी आहे का, नाही. मग थर्ड आहे कंडक्टन्स. कंडक्टन्स इज अ मटेरियल प्रॉपर्टी विच अलोज द फ्लो ऑफ करंट. दॅट इज अ नॅचरल थिंग. डेफिनेटली रेजिस्टन्स हा करंटला अपोज करतो, चेंज इन करंटला करत नाही. म्हणजे दिस इज अ रॉंग ऑप्शन. कॅपॅसिटन्स आत्ताच मी सांगितलं, इट जस्ट स्टोअर द चार्जेस, ब्लॉक द DC अँड अलो द AC. देन कंडक्टन्स, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल टू अलो द फ्लो ऑफ करंट. मग राहिलंय काय, इंडक्टन्स. अँड वी नो दॅट व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर. जर आपण बघितलं तर इंडक्टरची प्रॉपर्टी काय आहे, इंडक्टर is a passive component which oppose any variation in current. म्हणजे जर करंट याच्यामधनं जाणारा हा जर कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट करंट जर असेल तर इट अलोज दॅट करंट. म्हणजे DC ला काय करतो इंडक्टर, इट अलो दॅट वन. पण तेच जर मी या पर्टिक्युलर इंडक्टर मधनं जर व्हेरिएबल करंट म्हणजे याच्यामधनं जो करंट आहे तो चेंज व्हायला लागला, DI/dt, रेट ऑफ चेंज ऑफ करंट. म्हणजे करंट आयदर वाढायला किंवा कमी जर व्हायला लागला तर इट अपोजेस दॅट करंट. म्हणजे जर मी याला AC दिला तर इट ब्लॉक दॅट AC. अँड दॅट इज द
correct option for the question. So what is the particular part? For any material or a property of electrical material would change the current is nothing but the inductance. The inductance ही अशी property आहे, it opposes any variation in current. Variation in current कशा relation नि दाखवतो आपण? di by dt. So this is nothing but the correct option. So what is the correct option for question number 1? D. Next question. Next question, we just have this arrangement. What is the resistivity? Resistivity कशाने दाखवतो आपण? रो नी दाखवतो. In ओहम मीटर, युनिट काय आहे त्याचं? ओहम मीटर. ओके, ऑफ अ 2 ओहम रेजिस्टन्स, रेजिस्टन्स दिलेला आहे 2 ओहम. सिलेंड्रिकल वायर, म्हणजे आपण इथे आता रिप्रेझेंटेशनच करूया. ओके, तो दिस इज नथिंग बट द वन सपोज मटेरियल सिलेंड्रिकल वायर आहे, याचं रेजिस्टन्स किती आहे? 2 ओहम. याची रेजिस्टिव्हिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, लेंथ अँड द डायमीटर ऑफ द वायर आर, लेंथ दिलेली आहे, लेंथ किती दिलेली आहे? 10 मीटर. अँड डायमीटर दिस वन, this is nothing but the diameter, diameter is nothing but the 0.4. मग विचारलेलं काय? रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी पटकन ऑप्शन चेक करा, व्हिडिओला पॉज करा आणि चेक करा की तुमचं आन्सर काय आहे आणि ते कसं आलं आणि 3 स्टेप मध्ये कसं आलं. लेट अस स्टार्ट फॉर दिस आर. आर इज इक्वल टू, आर ची व्हॅल्यू काय असते? आर इज इक्वल टू रो एल बाय ए. What is R? Resistance of the material. What is rho? Resistivity of that material in ohm meter. What is L? Length of the material. And what is A? Cross sectional area of that material. इथे वायर दिलेला आहे, क्रॉस सेक्शनल एरिया दिलाय का? नाही, पण त्याच्या जागी काय दिलंय? D. म्हणजे तुम्ही एकतर पाय D हा फॉर्म्युला वापरू शकता किंवा पाय R स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरू शकता. कशासाठी? टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ A. Just put all this value because we are interested in the value of rho. मग रो रिअरेंज केलं, हे सगळं तिकडे नेलं. R into A divided by L. What is R? R is nothing but the resistance. किती दिलेला आहे? सॉरी 2 ओहम दिलेला आहे. ओके, मल्टिप्लाइड बाय एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया दिला नाही पण D दिलेला आहे 0.4. तो तुम्ही पॉइंट आउट करा and this is nothing but the pi into 0.4 pi D divided by L. L किती दिलेला आहे? Length is nothing but the 10. If you simplify this particular part, just put this particular part because this is a pi r square किंवा त्याला 0.2 into 0.2 सुद्धा म्हणू शकतो आपण. आणि पाय आहे 3.14. ते जर कॅल्क्युलेट केलं तर you will get the answer. What is the correct answer then? This is a 0.02. कुठलाही स्पेसिफिक कॅल्क्युलेशन्स करताना जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं करायचं. ह्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये एक जवळपास डिजिट जर सोडले किंवा डेसिमल पॉईंटचं लोकेशन जर सोडलं तर व्हॅल्यू सेम आहे, त्याच्यामुळे चुकण्याचे अंदाज मॅक्सिमम आहेत. तुम्ही जर हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं नाही तर मे बी काही जणांचं हे उत्तर येऊ शकतं. लेट अस गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. 3 टाईपचे कंपोनंट्स महत्त्वाचे, आर एल सी, रेजिस्टन्सेस, कॅपॅसिटन्सेस और कॅपॅसिटर्स अँड दी इंडक्टर्स. मग आता याच्यामध्ये एकतर सिरीज कनेक्शन किंवा पॅरलल कनेक्शन. रेजिस्टन्स जेव्हा आपण सिरीज मध्ये जोडतो तर इट इज ऑलवेज R1 प्लस R2 प्लस अप टू RN. दॅट मीन्स ॲडिटिव्ह. अँड इफ वी कनेक्ट द रेजिस्टन्सेस इन पॅरलल it is a 1 by R1 plus 1 by R2 plus up to infinite. Okay, and now this is nothing but the capacitors. What is the question? What is the equivalent capacitance of a given circuit? C equivalent विचारला आहे. C equivalent एक लक्षात ठेवायचं, जेव्हा कॅपॅसिटर्स हे सिरीज मध्ये जोडतो आपण, जेव्हा आपण सिरीज मध्ये जोडतो, फॉर एक्झाम्पल C1 C2, इट सीम टू बी, इट वर्क टू बी रेजिस्टन्सेस इन पॅरलल. जसं पॅरलल साठी फॉर्म्युला आहे तसा इथे फॉर्म्युला आहे. दॅट इज नथिंग बट द 1 बाय C1 प्लस 1 बाय C2. दिस इज नथिंग बट द 1 अपॉन C इक्विवलेंट. बट इफ वी सिम्प्लिफाय दिस वन, दिस इज अ C1 C2 डिवाइडेड बाय C1 प्लस C2. अँड व्हॉट्स अबाउट द कॅपॅसिटन्सेस इन पॅरलल? जर कॅपॅसिटन्स
आपण पॅरलल मध्ये जोडले, कॅपॅसिटर जर पॅरलल मध्ये जोडले तर इट इज ऑलवेज गिव्ह द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स इन ॲडिटिव्ह. दॅट मीन्स हिअर C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू C1 प्लस C2. म्हणजे कॅपॅसिटर्स आणि रेजिस्टर्स मध्ये कॉन्ट्रास्ट आहे बघा. रेजिस्टर मध्ये सिरीज मध्ये ॲडिशन होते, इथे पॅरलल मध्ये ॲडिशन होते. ओके, नाउ वी कॅन यूज दिस पर्टिक्युलर रिलेशन टू सिम्प्लिफाय. व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं ऑप्शन, करेक्ट ऑप्शन टिक मार्क करा. ओके, नाउ लेट अस गो फॉर द पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन. आता बघा, हे दोन सिरीज मध्ये आहेत आणि हा त्याच्यासोबत पॅरलल मध्ये आहे, आणि हे जे सिम्प्लिफिकेशन आहे त्याच्यानंतर हे याच्यामध्ये सिरीज मध्ये येणार आहे. तर वी जस्ट स्टार्ट फ्रॉम दिस पर्टिक्युलर पार्ट. हे दोन आहेत, म्हणजे याचा फॉर्म्युला बघा काय तयार होईल. दोघांपासून एकच कॅपॅसिटर मी काढले, सिरीज इक्विव्हॅलंट. इथे काय होईल, C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे, C1 C2 डिवाइड बाय C1 प्लस C2. तो C1 इंटू C2, C1 into C2, C2 is 30 divided by 20 plus 30. Okay, so this is nothing but the 600 and this is a 50. Okay, so we just have, okay, so this is nothing but the particular part. This is a 12, we just have. Okay, okay, so this is nothing but the 12. Now this is the capacitance, equivalent capacitance, whose value is 12. Now we just have the alternate arrangement. This one capacitor is again parallel with the another. This is nothing but the value 12, what we this calculate over here, and this is nothing but the 20. Now we know that in particular parallel connection, what is a C equivalent over here? It is nothing but the 12 plus 20, that is a 32. All these are capacitors, so definitely it is in farad. Now this 32 farad capacitor is connected in series with this one capacitor and this another capacitor 10. To simplify these two first, so what is the C equivalent over here? 10 into 10 divided by 10 plus 10. If we simplify, this is 100 divided by 20, 0 0 gets cancelled, and this is nothing but the 5. Okay, now just we have two capacitors, one with 32 and another with 5 farad. Now these are again in series. So for series, 32 C1 multiplied by 5, that C2, divided by 32 plus 5. If we simplify this one, this is nothing but the 0 1 160 and divided by, this is a 37. No need to go for the detailed calculation. This is nearly equal to 40 and this is a 160. So that means this is nearly equal to 40. So this is around 4. Just check the option. Here two options are with a 4 particular figure, and that's why you have to go for the further calculation. If we simplify, this is nothing but the 37 160, that is a 4 point, this is then 3. Yes, okay, so this is nothing but the 4.32. So what is the correct answer or correct option for this particular third question? It is a 4.32. that is the option B. Keep in mind, apart from all these calculations, we have to conclude over here, जेव्हा रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडतो त्यावेळेला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स हे ॲडिटिव्ह असतं, आणि ज्या वेळेस आपण रेजिस्टन्स हे पॅरलल मध्ये जोडतो, ओके, ते त्याच्यापेक्षा कमी मिळतं, दॅट इज अ 1/R1 प्लस 1/R2 अँड सो ऑन. द सेम पर्टिक्युलर फॅक्ट इज अप्लिकेबल टू द इंडक्टर. इंडक्टर मध्ये सुद्धा
हीच मेथडॉलॉजी आपल्याला वापरायची आहे. मग सेपरेट काय आहे, कॅपॅसिटर्स. कॅपॅसिटर्स वेगळं आहे. कॅपॅसिटर्स मध्ये जेव्हा सिरीज मध्ये आपण जोडतो तर इन सिरीज it is 1 by C1 plus 1 by C2 up to infinite. And when we connect the capacitors in parallel, we get it is additive 1 plus C1 plus C2 up to infinite. Okay, so this is we can say that the key word for this type of questions. ह्याच व्हॅल्यू हेच क्वेश्चन्स रिपीट नक्कीच होणार नाही, पण हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. नेक्स्ट क्वेश्चन विल जस्ट गो फॉर two wires of same resistivity having equal length. आता इथे आपण डायग्राम काढू शकतो. दोन वायर्स आहेत, ही एक वायर आहे, ही दुसरी वायर आहे. सेम रेजिस्टिव्हिटी, याची रेजिस्टिव्हिटी ρ1 आहे, सपोज याची रेजिस्टिव्हिटी ρ2 आहे. तो व्हॉट इज द इक्वेशन, ρ1 इज इक्वल टू ρ2 इज इक्वल टू, वी कॅन से दॅट डायरेक्टली ρ. ओके, हॅव इक्वल लेंथ म्हणजे दोघांची लेंथ सुद्धा काय आहे, सेम आहे. याची L1 आहे तर याची L2 आहे. तर व्हॉट इज अ रिलेशन, L1 इज इक्वल टू L2 इज इक्वल टू L. तर सेम लेंथ. ओके, द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ फर्स्ट, सपोज क्रॉस सेक्शनल एरिया इज A1 of the first 2 times the area of the other. Suppose this is the area of A2, so 2 times, so definitely this is having a higher area. We'll just have accurate representation. Okay, and this having a half area. So we can have A1 is equal to 2 times of A2. This is a relation. And what is the question? What will be the resistances in ohm of the wire that has a large cross sectional? Large cross section याचा रेजिस्टन्स सपोज R1 म्हणूया, आणि जे स्मॉल क्रॉस सेक्शनल आहे याचा रेजिस्टन्स आपण म्हणूया R2. चेक करा आता, रिलेशन्स आहेत. काय विचारलंय आपल्याला, व्हॉट विल बी द रेजिस्टन्स ऑफ द लार्ज क्रॉस सेक्शनल एरिया रेजिस्टर इफ द रेजिस्टन्स ऑफ द अदर इज 20 ओहम. तो हियर R2 is given 20 ohm. Okay, so this is nothing but the 20 ohm, and we are interested to determine the R1. Definitely these are the relation, but no need to go for the calculation part. Always keep that the ratio of resistances, the ratio of resistances is directly proportional to rho 1 by rho 2, directly proportional to length L1 by L2, inversely proportional to the area. That means this is A2 and this is A1, inversely proportional. Keep in mind this equation. This is very useful relation. हे लक्षात ठेवा, म्हणजे प्रत्येक वेळेस सगळा जो फॉर्म्युला आहे आपला R इज इक्वल टू रो L बाय A, मग हा 1 साठी घ्यायचा, हा 2 साठी घ्यायचा, कॅल्क्युलेट करायचं, ती गरज पडणार नाही. इथे हा फॉर्म्युला लक्षात घ्या. हे तर दोन्ही सेम आहे. मग राहिलं इक्वेशन आपल्याकडे जे आहे ते इक्वेशन आहे R1 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू A2 डिवायडेड बाय A1. R1 ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. R2 तिकडे नेला, A2 डिवायडेड बाय A1 इंटू R2. A2 आणि A1 चं रिलेशन दिलेलं आहे बघा. काय दिलेलं होतं, A1 इज इक्वल टू 2 टाइम्स A2. म्हणजे जर आपण इथे रिअरेंज केलं, म्हणजे आपल्या इथे A2 बाय A1 आहे, म्हणजे हा जर इकडे नेला तर A2 डिवायडेड बाय A1 इज इक्वल टू हाफ. म्हणजे ही व्हॅल्यू झाली हाफ मल्टिप्लाइड बाय R2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, R2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 20 ओहम. ओके, 10 ओहम. तुम्ही प्रिडिक्ट केलेला आन्सर आणि आता आपण कॅल्क्युलेट केलेला आन्सर आलाय बरोबर 10 ओहम. काय आहे मग, करेक्ट ऑप्शन आहे डी, आणि आन्सर किती आहे 10 ओहम. हे सगळं रिप्रेझेंट करायची गरज पडणार नाही जर तुम्हाला एकच फॉर्म्युला याच्यामध्ये लक्षात राहील. कुठला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज नथिंग बट द रिलेशन बिटवीन दी ऑल 4 पॅरामीटर्स. R is equal to rho L by A. R directly proportional to rho, directly proportional to L,
इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ए. आणि याच्यावरच तो फॉर्म्युला आपण काढला होता की दोन रेजिस्टन्सचं जर इक्वॅलंट काढायचं असेल आपल्याला तर डायरेक्टली आत्ता आपण जो फॉर्म्युला लिहिला आहे डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल. ओके, मला असं वाटतं की कळलं असेल. हे बेसिक आहे एकदम, पण क्वेश्चन्स हे ब्रेनस्टॉर्मिंग असतात. याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स तुम्ही सिली मिस्टेक करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आता याच्यामध्ये बऱ्याचदा क्वेश्चन विचारताना नॉट करेक्ट म्हणतात, नॉट करेक्ट. ओके, म्हणजे जे वर्डिंग आहे ते तुम्हाला करेक्ट कळलं पाहिजे. आता याच्यामध्ये कुठलं स्टेटमेंट करेक्ट नाही आहे हे चेक करायचं आहे. म्हणजे फॉल्स स्टेटमेंट जे आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. नॉर्टन्स थेरम इज सेम ॲज अ सुपरपोजिशन थेरम. सुपरपोजिशन थेरम आणि नॉर्टन्स थेरमचा तसा काहीही रिलेशन नाही. तुम्ही रीड केलं असेल की नॉर्टन्स थेरम आणि थेव्हनिन्स थेरम हे रिलेशन आहे. मग तसं कुठलं सेंटेन्स आहे का याच्यामध्ये? नॉर्टन्स थेरम इज कॉन्व्हर्स ऑफ सुपरपोजिशन थेरम. परत तेच आलंय, इथे सेम म्हटलंय, इथे कॉन्व्हर्स म्हटलंय. इथे नॉर्टन्स थेरम इज सेम ॲज अ थेव्हनिन्स थेरम. इथे थेव्हनिन्स सोबत रिलेशन जोडलंय, पण त्यांनी काय म्हटलंय? इट इज सेम. सेम आहे का? नाही, डेफिनेटली नॉट. नॉर्टन्स थेरम आणि थेव्हनिन्स थेरम हे सेम नाही. म्हणजे हे करेक्ट आहे का? नाही. हे चूक आहे, हे चूक आहे, हे चूक आहे. राहिला हा पर्टिक्युलर ऑप्शन. याच्यामध्ये स्टेटमेंट नीट वाचा. नॉर्टन्स थेरम इज द कॉन्व्हर्स ऑफ थेव्हनिन्स थेरम. तुम्ही इथे खूपदा ड्युएल थेरम रीड केलं असेल, बट कीप इन माइंड दिस इज नथिंग बट द ऑलवेज अ पर्टिक्युलर अल्टरनेट वर्डिंग फॉर दॅट वन विच इज कॉमनली यूज. नॉर्टन्स थेरम इज द कॉन्व्हर्स ऑफ थेव्हनिन्स थेरम. याचे डिटेल्समध्ये जे लेवल जर बघितली आपण, जर जेई लेवलच्या वरती गेलो आपण आणि एई किंवा स्पेसिफिक AEE साठी जर आपण एक्झाम जात असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी जर एक्झाम असेल तर त्या केसमध्ये त्या लेवलचे क्वेश्चन्स नक्की असतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग लॉ इज बेस्ड ऑन द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बघा, या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये सगळ्या ऑप्शन्सला नीट रिलेट करा दिलेल्या क्वेश्चन्स सोबत स्टडी करताना, म्हणजे त्याच्यावरनं तुम्हाला अजून क्वेश्चन्स तयार होतील. सर्वात पहिल्यांदा किर्चॉफ्स करंट लॉ, KCL. एखाद्या पॉइंटला येणारा करंट आणि तिथनं जाणारा करंट याची बेरीज हे सेम असते, किंवा ज्याला आपण म्हणतो इनकमिंग करंट इज ऑलवेज इक्वल टू आउटगोईंग करंट, अँड दॅट इज नथिंग बट द KCL. KCL मध्ये एनर्जी कन्झर्व होते का? डेफिनेटली नॉट. इथे मग काय कन्झर्व होतं? आता येणारा करंट आणि जाणारा करंट हा सेम असतो एखाद्या नोडला. मग येणारा करंट आणि जाणारा करंट म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम असू शकतात जे फ्लो होत आहेत तिथनं. म्हणजे याचा अर्थ जे चार्जेस आहेत, नंबर ऑफ चार्जेस, ते तिथे कन्झर्व होतात. म्हणजेच आपण किर्चॉफ्स करंट लॉला काय म्हणू शकतो? कन्झर्वेशन ऑफ चार्जेस. कन्झर्वेशन ऑफ चार्जेस. तर दिस इज द पर्टिक्युलर फॉल्स स्टेटमेंट फॉर द गिवन पर्टिक्युलर इक्वेशन. तेच जर इथे एनर्जीच्या जागी चार्जेस असतं तर मग हे आन्सर बरोबर असतं. पण आता त्यांनी काय विचारलंय? आता एनर्जी विचारली आहे, त्याच्यामुळे हे रॉंग ऑप्शन आहे. सेकंड, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, KVL काय सांगतो? एखाद्या क्लोज लूपमध्ये दिलेला सप्लाय आणि युटिलाइज झालेला सप्लाय हा सेम असणार आहे. म्हणजे जर आपण बघितलं KVL मध्ये तर याच्यामध्ये काय होतं की समेशन ऑफ टोटल IR ड्रॉप प्लस समेशन ऑफ टोटल EMF इज ऑलवेज 0. आणि याच्यामध्ये काय असतं? समेशन ऑफ टोटल करंट इज ऑलवेज 0. तर दिस इज नथिंग बट द KVL. म्हणजे पोटेन्शियल काय राहिलंय? रिटेन राहिलंय, कॉन्स्टंट राहिलंय. म्हणजे मग काय? तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इज ऑलवेज कन्सिडर्ड ॲज अ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. KCL relates with the conservation of charges and KVL is relates with the conservation of energy. Okay, so this is nothing but the correct option for this question. Ohm's law तुम्हाला माहिती आहे. Ohm's law VIR याच्यामधलं रिलेशन आहे. आणि कुलम्स लॉ ही तुम्हाला माहिती असेल की दोन चार्जेस आहेत, सपोज Q1 आणि Q2. आता चार्जेस म्हटल्यानंतर एक तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन. तर त्या दोघांमधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असतं ते काय असतं? त्या दोघांचा मॅग्निट्यूड आणि त्यांच्यामधल्या डिस्टन्स स्क्वेअर, सिमिलर टू द फोर्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन.
क्वेश्चन नंबर 7 रीड करा बघा आणि पॉज करा व्हिडिओ, तुमचा ऑप्शन चेक करा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ नॉर्टन्स थेरम रेजिस्टन्स बिटवीन द टर्मिनल ए अँड बी. हा टर्मिनल ए आहे, हा टर्मिनल बी आहे आणि या दोघांमधलं नॉर्टन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स विचारलाय. नॉर्टन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स RN नी दाखवतो आणि हे रेजिस्टन्स कसं असतं, ज्या वेळेला त्या पर्टिक्युलर सर्किटमधले सगळे सोर्सेस झिरो केलेले असतात. म्हणजे जर व्होल्टेज सोर्स असेल तर शॉर्ट सर्किट करायचं, करंट सोर्स असेल तर ओपन सर्किट करायचं. हे तुम्हाला बेसिक जे स्टेटमेंट आहे नॉर्टन्स थेरमसाठी तुम्हाला माहिती असेल. मग इथे एक 20 व्होल्टचा सप्लाय आहे, तो 20 व्होल्टचा सप्लाय काय करायचा, तो 20 व्होल्टचा सप्लाय झिरो करायचा. व्होल्टेज सोर्स जर झिरो करायचा असेल तर मी काय करतो, त्याला शॉर्ट सर्किट करतो. मग राहिला इथे एक रेजिस्टन्स, किती व्हॅल्यू आहे त्याची 4. परत एक रेजिस्टन्स आहे 8 ओहम, परत एक रेजिस्टन्स आहे 2 ओहम. हा झाला पॉइंट बी, हा झाला पॉइंट ए. रेजिस्टन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स मग थेव्हनिन्स मध्ये असो किंवा नॉर्टन्स मध्ये असो, एक लक्षात घ्यायचं, सगळे सोर्सेस ऍक्टिव्ह एलिमेंट्स झिरो करायचे आणि टोटल रेजिस्टिव्ह नेटवर्कला कंबाईन करून त्याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचं. इट इज सिंपल टू कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. हे दोन एकमेकांना पॅरलल आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असाही प्रश्न पडतो की पॅरलल कधी कन्सिडर करायचं आणि सिरीजमध्ये कन्सिडर करायचं, कधी कन्सिडर करायचं. दोन जर एलिमेंट असेल, याचं एकच नोड कॉमन असेल तर दॅट इज इन सिरीज, आणि दोन रेजिस्टन्स आहे, याचे दोन्ही नोड कॉमन असेल, हाही नोड आणि हाही नोड, दॅट इज अ पॅरलल. मग आता या केसमध्ये हे दोन पॅरलल आहे. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स 4 × 8 डिवाइडेड बाय 4 + 8 किती झालंय 32 12. ओके, दिस इज समथिंग इन डेसिमल पॉइंट 2 okay bar. Okay, this is nothing but the 2.6. so this is nothing but the now 2.6 and again one resistance 2. these are now in series कारण एकच पॉइंट नोड जो आहे तो कॉमन आहे. तो 2 + 2.6 is nothing but the 4.6 आहे का तिकडे ऑप्शन मध्ये. yes, it is nothing but the 4.466. कॅल्क्युलेट जर तुम्ही डेसिमल नेक्स्ट पॉइंट केलं तर यू विल गेट दॅट वन. ओके, मग ते नॉर्टन्स थेरम असो किंवा थेव्हनिन्स थेरम असो, दोन्ही थेरम मध्ये लक्षात घ्या की जी इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स असतं, नॉर्टन्स इक्विव्हॅलंट किंवा थेव्हनिन्स इक्विव्हॅलंट, दॅट इज नथिंग बट द मेथड इज सेम. जस्ट मेक झिरो द सोर्सेस. नेक्स्ट क्वेश्चन. मग बघा, आपण कॅपॅसिटरचा जो क्वेश्चन घेतला होता तसाच आपण आता क्वेश्चन घेतोय, हा इंडक्टरचा आहे. इंडक्टरच्या क्वेश्चन मध्ये बघा, तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर मग मी सांगितलं होतं की इंडक्टर सिरीजमध्ये असेल तर रेजिस्टन्स सारखाच ॲडिटिव्ह आणि पॅरललमध्ये असेल तर रेजिस्टन्स सारखंच पर्टिक्युलर 1/R1 + 1/R2 अप टू इन्फानाइट. मग आता हे सिंपल आहे. कुठला ऑप्शन तुमचा आहे तो टिक करा पटकन. व्हॉट इज द इक्विव्हॅलंट इंडक्टन्स. इंडक्टन्स ऑलवेज इंडिकेटेड बाय L. लक्षात घ्या, हे 3 सिरीजमध्ये आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की सिरीजमध्ये रेजिस्टन्स सारखी ॲडिशन होते. हा पॉइंट ए आहे, 1 इंडक्टन्स 1 हेनरी, हे 3 सिरीज मध्ये आहे. 1 + 1 + 1 दॅट इज नथिंग बट द 3 हेनरी. ओके, नाउ दीज आर नथिंग बट द 2 हेनरी and again there is another resistance and this is a P. we are interested in the equivalent inductance between A and B. मग आता याला सिम्प्लिफाय करा. याला सिम्प्लिफाय जर केलं आपण तर हे दोन पॅरलल मध्ये आहे. पॅरलल मध्ये 3 × 2 डिवाइडेड बाय 3 + 2 किती झालं हे 6 and 5. ओके, तर दिस इज नथिंग बट द पर्टिक्युलर पार्ट 1.2. तो दिस इज 1 ॲज इट इज, याचं इक्विव्हॅलंट 1.2 अँड अगेन 1. तो व्हॉट इज द रिझल्टंट 1 2 3 3.2 आहे इकडे. येस, इट इज. रेजिस्टर असो, कॅपॅसिटर असो, इंडक्टर असो, तिन्ही याचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात असलेच पाहिजेत. नेक्स्ट सोपा क्वेश्चन आहे. व्हॉट विल बी द फ्रिक्वेन्सी इन हर्ट्स ऑफ अ सायनोसायडल वेव्ह. सायनोसायडल वेव्ह, साइन वेव्ह. इकडे टाइम ॲक्सिस, याला म्हणतो आपण क्लॉक सायकल 1
complete cycle, positive and half cycle. Okay, when the time period is 20 millisecond. हा जो टाइम पिरियड आहे हा किती दिलेला आहे बघा, 20 मिली म्हणजे 10⁻³ सेकंद. ओके, विचारलं काय आहे, फ्रिक्वेन्सी. सगळ्यांना माहिती आहे फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 टाइम पिरियड. ओके, आणि डीसी ला फ्रिक्वेन्सी असते का, नाही. डीसी ची फ्रिक्वेन्सी असते 0 आणि आपण जे इंडियामध्ये वापरतो एसी ची फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्ज. ओके, मग पुट करा. इट इज सिंपल 1/t. टी किती दिलेली आहे, 20 × 10⁻³ -3 वरती गेला, 10⁻³ झाला, 10⁻³ म्हणजे किलो. ओके, आणि हे 1/20 आहे. 1/20 ला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं, हा 0चा एक डेसिमल पॉइंट तयार झाला. ओके, आणि 1/20 जे डिकेट्स आहे खाली म्हणजे 0.0 होईल. तर त्या केसमध्ये जर आपण हे सिम्प्लिफाय केलं आणि ही व्हॅल्यू पुट केली 5, तर दिस इज नथिंग बट द ॲक्च्युअल व्हॅल्यू रिलेटेड मल्टिप्लाइड बाय द k means 10⁻³ means 1000. So 1000 multiplied by that particular part, so it is a 50 hertz. But keep in mind 50 hertz हीच फ्रिक्वेन्सी आपण यूज करतो. त्याच्यामुळे सहजासहजी या प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात याच्यामध्ये जर दिला टाइम पिरियड तर तो 20 मिलीसेकंद दिलेला असतो आणि जर फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर ती 50 हर्ट्जच दिलेली असते. याच्यामध्ये आपण याला सेकंडमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल जसं मी आता सांगितलं की 20 मिलीसेकंद म्हणजे 20 × 10⁻³ -3 म्हणजे डिवायडेड बाय 1000 जर हे खाली नेलं तर मग हे काय होईल, 0. हा 0 गेला, 0.02. दॅट इज नथिंग बट द क्लॉक सायकल. ओके, लास्ट क्वेश्चन, विल जस्ट गो फॉर दिस पर्टिक्युलर पार्ट. इन्सुलेशन रेजिस्टन्स इज एक्सप्रेस्ड इन. नेहमी लक्षात ठेवायचं, रेजिस्टन्स हे नेहमी ओहम मध्येच मोजतो. इथे ओहम दिले, इथेही ओहम दिले, म्हणजे सगळे ओहम मध्ये दिलेले आहेत. कन्फ्युजन होऊ शकतं पण कन्फ्युजन करण्याचं काम नाही. 10⁻0 हा ओहम आहे. मिली मी आत्ता सांगितलं -3, मेगा 6 आहे आणि मायक्रो -6. लक्षात ठेवा इन्सुलेशन रेजिस्टन्स हे सगळ्यात जास्त असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला शॉक लागायला नको. मग हायर द रेजिस्टन्स हायर द व्हॅल्यू. कुठली व्हॅल्यू हायर दिसते याच्यामध्ये, 10⁻6 म्हणजेच काय, मेगा ओहम. इन्सुलेशन ऑफ एनी इन्सुलेटर or resistance of any insulator is always the particular higher ohm. Okay, so this is nothing but the basic idea. SSC JEE 2018 चे हे क्वेश्चन्स होते. डिप्लोमा वाल्यांना नक्कीच सोपे वाटतील, डिग्री वाल्यांना सुद्धा अजून सोपे वाटतील. पण हेच ते प्रश्न आहेत की जे तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करतात एक्झाममध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारच्या टेस्ट आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सगळ्या लिंक्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ही टेस्ट आमच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अवेलेबल आहेत. थँक्यू.